कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची पहिली यादी बुधवारी 22 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच या योजनेअंतर्गत मिळणारी कर्जमाफीची रक्कम कोणत्याही परिस्थितीत येत्या 30 जुलैपूर्वी थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे. तर याला शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा. राज्य शासनाने यापूर्वी ही कर्जमाफी 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याची जाहीर केली होती. मात्र कर्जमाफी योजनेच्या निकषामध्ये करण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण बदलांमुळे या प्रक्रियेला विलंब झाला. या विलंबाबाबत स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की झालेला विलंब हा शेतकऱ्यांच्या हितासाठीच असून ही कर्जमाफी केवळ आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या आणि गरजू गरीब शेतकऱ्यांसाठीच लागू करण्यात आली आहे. निकषांमधील या सुस्पष्टतेमुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच शासनाची मदत पोहोचणार आहे. या योजनेचा लाभ देताना एक प्रमुख निकष निश्चित करण्यात आला असून प्राप्तिकर इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी या कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आले आहेत. या प्राप्तिकरीच्या निकषाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून त्याला केंद्राकडून आवश्यक ती परवानगीही मिळाली आहे. या सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यामुळे आता लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली असून 30 जुलैपूर्वी प्रत्यक्ष कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा.